झंझावाती दौरे सुरू आहेत, तुमचे सगळीकडे प्रचार सभाच म्हणावं लागतील आपल्या सुरू आहे, मात्र अजूनही यादी तुमची आलेली नाही, नावांची जाहीरता होत नाही, जागांचं पण स्पष्टीकरण घेत नाही आहे. कुठं अडलंय बोलतो? हे खरं आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण राज्यात झंझावाती दौरे सुरू आहेत. आज ते संभाजीनगरला आत्ता आहेत. इथून आम्ही आता सिंदखेड राजा, मेहकर हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचं, उद्या आम्ही कोल्हापूरला आमचं आगमन आहे उद्धवजींचं, आणि कोल्हापूरला उतरल्यावर आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना भेटण्यासाठी जाणार. ही सदिच्छा भेट आहे. शाहू महाराजांना आम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. शाहू महाराजांनी कोल्हापूरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली, मान्यता दिली. कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची आहे. तिथे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहे. 30 वर्ष ती जागा शिवसेना लढते आहे. पण श्रीमंत छत्रपतींनी, शाहूजींनी, महाराजांनी ती जागा लढण्याचं एक इच्छा व्यक्त केल्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान राखतो आणि मग त्यांना आम्ही पाठिंबा देतो पूर्णपणे. तन मन धन जे का आमचं असेल ते आम्ही अर्पण करतो. आणि म्हणून उद्या कोल्हापूरला उतरून आम्ही थेट छत्रपतींना भेटण्यासाठी, म्हणजे मोठ्या महाराजांना भेटण्यासाठी, शाहूजींना भेटण्यासाठी पॅलेसवर जाऊ. तिथून आम्ही सांगलीकडे रवाना. सांगलीमध्ये वसंतदादा पाटील यांच्या स्मारकावर आमचं जाण्याचा कार्यक्रम ठरला आहे. स्मारकावर जाऊ, वसंतदादांना श्रद्धांजली अर्पण करू आणि मग मिरजेला सभा आहे संध्याकाळी. पुढचे दौरे येतील. मग परभणी आहे, परत विदर्भ आहे, जळगाव आहे, असे हे सगळे दौरे सुरूच आहेत. निवडणुकींच्या घोषणा होण्याआधीपासून हे दौरे सुरू आहेत. आम्ही थांबलेलो नाही. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या संयुक्त सभा होती महाविकास आघाडी, आणि त्या संदर्भात उद्या माननीय शरद पवार साहेबांच्या निवासस्थानी बैठक, पुढला कार्यक्रम आखण्यासाठी आम्ही सगळे तिथे जमतो सकाळी आणि मग पुढल्या कामाला लागू. आता आपण जे म्हणते की याद्या कधी येणार, यादीमुळे का आमच्या निवडणूक काढलेल्या नाहीत ना. महाराष्ट्रामधल्या 48 जागा महाविकास आघाडीला. आमची भूमिका आहे की त्याच्यामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीनं सहभागी व्हावं. आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेनं सहभागी व्हावं, ही आमची भूमिका आहे. आणि त्या संदर्भात आम्ही अत्यंत सकारात्मक चर्चाही केली आणि येत्या 1-2 दिवसात त्या संदर्भात निर्णय घेतले जातील. कोणाचाही इथे आडबोटेपणा नाही. सगळं गुणागोविंदानं सुरू आहे. मोठ्या महाराजांना पाठिंबा देणार आहे ते अपक्ष लढले तरी, किंवा तुमच्या ते अपक्ष लढणार नाही, ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतात. आम्ही महाराजांच्या इच्छेचा सन्मान करू. ते आमच्यासाठी आदरणीय आहेत आणि म्हणूनच उद्या माननीय उद्धवजी कोल्हापूरला उतरल्यावर आम्ही सगळे महाराजांच्या भेटीसाठी जातो. थोडक्यात शिवसेनेचे उमेदवार असतील. नाही, मी असं म्हणणार नाही. म्हणजे ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत कुठल्या तरी. आणि आम्ही सगळे त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ, त्यांचे आशीर्वादही घेऊ. प्रकाश आंबेडकर म्हणाले की वंचित आता सोबत राहिल्याची शक्यता नाही, काँग्रेसने त्यांच्या वाट्याच्या 7 जागा. मग असं काय, मला आता काँग्रेसनं 7 जागा त्यांच्याकडे पाठवल्या, मग उरलेल्या ज्या काँग्रेसच्या जागांवरती वंचित उमेदवार उभा करून त्यांना पाडणार का? असे अनेक गुंते प्रकाशजी कधी कधी असे कोडी टाकतात.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिडल्स इन रामायण नावाचा एक ग्रंथ लिहिला होता, कोडी, तसं हे रिडल्स इन पॉलिटिक्स आहे. पण आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांचा सन्मान, बाळासाहेबांचा कायम सन्मान केला, यापुढे करत राहू. आमच्यामध्ये हुकुमशाही विरुद्ध लढण्याची एकवाक्यता आहे. संविधान रक्षणासाठी आम्ही एकत्र यायचं ठरवलं. ज्या पद्धतीनं देशात संविधानाची रोज हत्या होते, मला असं वाटत नाही की माननीय बाळासाहेब आंबेडकर हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संविधानाची हत्या करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहतील. ठीक आहे, आम्ही 4 जागांचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला. उद्या आम्ही पवार साहेबांबरोबर बसतो आहोत. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले तिकडे येत आहेत. आम्ही सगळे असो, आम्ही त्याच्यावर पुन्हा एकदा चर्चा करू. कोणताही प्रस्ताव अंतिम नसतो. राजकारणात प्रस्तावावरती चर्चा होत असते. काल तुम्ही एक व्यंग्यचित्र ट्विट केलं होतं आणि आतापर्यंतचं आवडलेलं सगळ्यात चांगलं असं काही सांगितलं.